नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. कुलिक काम आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 8:31 ते 9:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचे राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी, मंगळ आणि रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आर्थिक जे तुमचे व्यवहार आहेत ते मार्गी लागतील. अडकलेले कामं पूर्ण होतील. पैशाच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. याप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले तुमचे निर्णय अचूक ठरतील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फक्त खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. खास करून आजच्या दिवशी जी काही तुम्ही कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जी कामं अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाही आहेत, ज्या कामामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत ती नेमकी आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. तुमच्यातली एनर्जी ही जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसेल. मात्र कामाचा उरक तुमचा दांडगा राहील. जास्त मेहनत केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवर होऊ शकेल. त्यामुळे थोडासा थकल्यासारखं व्हाल, मलिन झाल्यासारखं वाटेल. मात्र कामं पूर्णत्वाला जातील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकते.
मित्र परिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर बरोबर वैवाहिक जोडीदारावर फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल, कामधंदा असेल, त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. कामासमोर सुद्धा दांडगा राहील. सहकर्मी किंवा वरिष्ठ याकडून उत्तम सहकार्य तुम्हाला लागू शकेल. नवनवीन गोष्टी किंवा करिअरच्या वाटा तुम्ही धुंडाळू शकाल. त्याचप्रमाणे तुम्हाला काही चांगल्या नवीन संधीसुद्धा मिळू शकतील की ज्या पॉझिटिव्ह असते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे होईल, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जी कामं पूर्ण होत नाहीत, त्या कामामध्ये बऱ्याचशा अडथळे अडचणी येत आहेत, अशा प्रकारची कामं जरूर हाती घ्या. ते अगदी सहजपणे मार्गी लागतील. त्यामुळे तुमचा मूड कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा दिवस चांगला राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची अचानकपणे पूर्ण होताना दिसते. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही कामं तुमची अनपेक्षित पूर्ण होताना दिसतील. नवीन कामाची सुरुवात मात्र करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक संदर्भातले व्यवहार काळजीपूर्वक करणं गरजेचे राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. अनपेक्षितपणे काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. नवीन कामं हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आर्थिक व्यवहाराशी संबंधित आजचा दिवस राहील. तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले अपेक्षित कामं तुमची योग्य तऱ्हेने पूर्ण होताना दिसते. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास.
मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी, भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी उत्तम राहील. कामाचा उरकसुद्धा दाणगा राहील. हाती घेतलेली कामं तुम्ही सहजपणे मार्गी लागू शकाल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी राहील. ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत आहात, त्यांच्याकरता सुद्धा तुमचे अंदाज बरोबर ठरतील. शॉर्ट टर्ममध्ये केलेले सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लाभदायी होणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिवस उत्तम राहील. विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही रिस्क घेऊ शकता, नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. तुमच्या भावना स्थिर आणि संतुलित दिसून येतील. घरातील व्यक्तीबरोबर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी, मंगळ, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या, ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात सुद्धा हाती घेऊ शकता. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार या सर्वाकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.